नमस्कार, मी भारताचे संविधान. हो, आज मीच तुमच्याशी बोलतोय. नेहमी मला ग्रंथालयात, शाळेच्या कपाटात किंवा प्रजासत्ताक दिनाला उघडताना पाहता, पण आज मी स्वतः सांगायला आलोय, मी फक्त पुस्तक नाही, मी या देशाचा आत्मा आहे. मी जन्मलो 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि 26 नोव्हेंबर 1950 पासून माझ्या शक्तीने या देशाचा पाया मजबूत केला. मी सांगतो, येथील प्रत्येक नागरिक, मुलगा असो मुलगी असो, समान आहे. जात, धर्म, भाषा, लिंग कोणताही भेद नाही. कारण माझं पहिलं वाक्यच म्हणतं, वी द पीपल ऑफ इंडिया. मी सत्ता कुणाला देतो? जनतेला. म्हणूनच तुम्ही सर्व माझे खरे रक्षणकर्ते आहात. माझ्या पानांवर कोरलेली मूलभूत अधिकारांची ज्योत कोणालाही विझवता येणार नाही. स्वातंत्र्य, समता, स्वतंत्र विचार, शिक्षणाचा हक्क, न्याय हे सर्व मी तुम्हाला दिलेत. पण त्याचबरोबर मी तुम्हाला कर्तव्यही दिलेत. देशाची एकता राखा, पर्यावरण जपा, मोठ्यांचा सन्मान करा आणि सर्वात महत्त्वाचं, देशभक्त नागरिक बना. कधी कधी मला दुखतं जेव्हा लोक भेदभाव करतात, विषमता वाढवतात किंवा माझ्या नियमांचं उल्लंघन करतात. माझ्या शिलेदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह 299 सदस्यांनी माझ्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. त्यांचे स्वप्न होते न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता असलेला भारत. म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलोय, मला वाचायला, समजायला आणि सर्वात महत्त्वाचं, जगायला शिका. कारण संविधान फक्त कागदावर नाही, हे तुमच्या वर्तनात, निर्णयात आणि मूल्यांत दिसलं पाहिजे. आज संविधान दिन आहे, माझा वाढदिवस. चला एक वचन देऊया. मी माझ्या देशाच्या संविधानाचा सन्मान करीन, त्यातील मूल्यांनुसार वागेन आणि एक जागरूक भारतीय नागरिक बनेन. मी संविधान बोलतोय, तुम्ही ऐकताय. पण उद्यापासून मला जगवाल, हीच माझी खरी विजयगाथा.